हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी. देहधारणा, शारीरिक स्थिरता. नकळत आपण जास्त पुढे किंवा मागे झुकलो नाहीयेत ना, हे तपासून पाहूया. चेहरा शांत, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय आणि सोडतोय. सहज, संथ, लयबद्ध सुरू असलेला आपला श्वास. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन सहज श्वास भरून घेऊया. आणि जाणीवपूर्वक ओंकार अ करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास अर्धवट बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 स्ट्रोक्स. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा मात्र शांत. सावकाश कृती थांबूया. आपल्या संपूर्ण श्वसन मार्गातला बदल, त्याची अनुभूती. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था ही आपल्याला जाणवली का, याची अनुभूती. हातांची ज्ञान. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती, सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. ही संपूर्ण शक्ती, ऊर्जा आपल्या पेशींपर्यंत पोहोचते. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्या मनातला सगळा आळस, भीती, मरगळ, दुखणी या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. आपला 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. करणार आहोत 3 ओंकार, एका लागोपाठ एक. आणि चौथा उच्चार हा मानसिक असेल. तर पहिले 3 वाचिक उच्चार. आहे तो श्वास सोडून आपापल्या क्षमतेने श्वास भरून घेऊया. आणि ओंकार. अ, अ,
अं, दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी मांडी घालायची. सुरुवातीला आपण करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठ कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान उजव्या बाजूला न्यायचे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास घेत घेत मान डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत मान उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत मान डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत मान हलकीशी टिल्ट करूया उजव्या बाजूला. श्वास घेत साइडवर आपण टिल्ट केली आहे. बरोबर. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. अजून दोनदा. श्वास घेत उजवीकडे. मध्ये डावीकडे. बरं, हे करताना खांदे वर न उचलता अगदी सहज करण्याचा प्रयत्न. डोळे मिटून हे केलं तर तुम्ही आपोआप जोडले जाता त्या कृतीशी. आणि आता अप अँड डाऊन. श्वास घेत मान वर न्यायचे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता खाली आल्यानंतर फुल नेक रोटेशन करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवू. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळा करून घेऊया. हे करताना कुठेही खांदे वर न उचलता सावकाश प्रत्येक हालचालीकडे आपली जाणीव आहे. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडून मागे, उजवीकडनं पुढे. श्वासाशी जोड प्रत्येक कृतीच्या वेळेला आपल्यामध्ये असावी. दोन्ही बाजूनी झालं की सावकाश थांबायचंय. मान सरळ करायची आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. आता आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर साधी मांडी घालायची आहे. आपल्याला आपले डोळे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. डोळे उघडायचे, मोठे करायचे. आपण जसं एखाद्याला रागवल्यावर करतो त्याप्रमाणे संपूर्ण स्नायू असे ताणायचे डोळ्यांचे आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. अजून एकदा. डोळे मोठे आणि गच्च मिटून घ्या.
डोळ्यांवरचा ताण रिलीज करा. गच्च भेटून घेतल्यानंतर जे काही स्नायू आपण डोळ्यांचे आकुंचित करतो ते रिलीज करा. आणि आता डोळ्यांवरचा सगळा ताण निघून गेलाय. आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते बंद डोळ्यांवर ठेवा, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो. ते बंद डोळ्यांवर ठेवायचं, डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे ना तिथे. आणि आता तो भाग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हलका हलका गोलाकार फिरवून घ्या. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, गोलाकार आणि विरुद्ध बाजूने, अशा प्रकारे तो डोळ्यांचा फुगीर भाग आपण हलका हलका फिरवून घेतो. आता दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं आणि निर्माण झालेली हलकी हलकी आपल्या डोळ्यांना टॅप करायची. अगदी हलके हलके. पुन्हा एकदा पामिंग, टॅपिंग, पामिंग, टॅपिंग. आता ही आपली हाताची ओंजळ समोरच ठेवायची आहे आणि हलकी हलकी पापण्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे. आपल्या हाताची ओंजळ समोर ठेवायची नजरेच्या आणि हलकी हलकी पापण्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे. आणि मग दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती पुन्हा दृढ मुद्रेमध्ये. आता नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि फक्त बुबुळांमध्ये हालचाल. एकदा आपल्याला उजवीकडे पाहायचंय, मध्ये, मग डावीकडे, मध्ये, अशा प्रकारे हालचाल. ठीक आहे, सुरू करूया. एकदा उजवीकडे पहा, तिरप्या नजरेने कॉर्नरला उजव्या बाजूला पाहतोय, मग पुन्हा मध्ये, मग डावीकडे, मध्ये, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. अजून एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, मध्ये. आता वर बघायचंय सिलिंगकडे, पुन्हा मध्ये आणि मग खाली जमिनीकडे, अशा प्रकारे 3 वेळा. एकदा वर बघूया, तिथल्या तिथे हालचाल. मान आपल्याला कुठेही वर खाली करायची नाही. मध्ये, पुन्हा खाली, मध्ये, वर, सेंटर, खाली, सेंटर, वर, सेंटर, खाली, सेंटर. आता डायगोनली आपण नजर फिरवणार आहोत. एकदा उजव्या बाजूला पाहताना वरती सिलिंगकडे पाहायचं, डाव्या बाजूला पाहताना खाली जमिनीकडे पाहायचं. डायगोनली आपण करतोय, उजवीकडे वर, डावीकडे खाली. क्रॉस जसं आपण करतो त्याप्रमाणे उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता डावीकडे पाहताना वर सिलिंगकडे पाहायचं, उजवीकडे पाहताना जमिनीकडे पाहायचं. विरुद्ध बाजूने डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. अजून एक राऊंड, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर मध्ये घेऊन यायची आणि आता फुल रोटेशन करूया. आपल्या नजरेने मोठं वर्तुळ करायचंय. एकदा उजवीकडे पाहूया, वर, डावीकडे, खाली, क्लॉकवाईज, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर मध्ये आणि आता अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पाहूया, मग वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. फक्त आपल्या बुबुळांमध्ये आपण हालचाल करतोय. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. लास्ट राऊंड. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. पुन्हा नजर समोर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे आणि आपल्या 2 बोटांचे सी करायचे. म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्याचा असा सी आकार करायचा. आपल्या डोळ्यांच्या इथे ठेवायचा आणि आपले डोळे मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. डोळे मोठे करा, त्या सी आकाराने रिलॅक्स करा. पुन्हा एकदा डोळे असे मोठे ताणायचे
आणि रिलॅक्स करायचे. अजून एकदा करूया. स्ट्रेच करायचा, रिलॅक्स करायचे. ठीक आहे. आता तो सी आकार केला, त्याची चिमूट करायची आणि आपल्या आयब्रो ज्या आहेत त्या अशा हलक्या हलक्या प्रेस करायच्या त्या चिमटीने. दोन्हीही आयब्रोज हलक्या हलक्या प्रेस करायच्या. हे कळलं असेल तर डोळे मिटून घ्या आणि 3 वेळेला हीच ऍक्शन कंटिन्यू करा. जेव्हा आपण डोळे मिटून करतो तेव्हा पुन्हा लक्ष तिथे जातं. आपण अधिक चांगल्या प्रकारे करतो. 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा तशीच हाताची चिमूट आपल्या कानाच्या इथे घेऊन जायची आणि आपल्या कानाच्या पाळ्या ज्या आहेत त्या हलक्याशा खाली खेचायच्या, रिलीज करायच्या. खाली खेचायच्या, रिलीज करायच्या. पुन्हा खाली खेचूया आणि रिलीज करूया. ठीक आहे. तसंच जो कानाचा मधला भाग आहे तो सुद्धा असा खेचायचा साईडने आणि रिलीज करायचा. खेचायचा साईडने, रिलीज करायचा. पुन्हा खेचूया, रिलीज करूया. अजून एकदा खेचूया, रिलीज करूया. आता कानाचा वरचा भाग. त्याचप्रमाणे वरच्या बाजूने स्ट्रेच करायचा, रिलॅक्स करायचा. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अजून एकदा स्ट्रेच, रिलॅक्स. त्याच बोटाच्या चिमटीने पूर्ण कान प्रेस करायचं. खालून वर, वरून खाली, संपूर्ण कान. आपण एकदा ताणला होता आणि आता आपण तिथे हलकसं प्रेशर आणतोय. बरोबर. आता जे आपलं पहिलं बोट आहे दोन्हीही हातांचं, ते कानाच्या मागे न्यायचंय आणि पुन्हा एकदा कानाच्या मागे प्रेस करायचंय. वरून खाली, खालून वर. वरून खाली येताना आपण तसंच प्रेस करत करत आपल्या कॉलर बोन पर्यंत आपल्याला तो प्रेशर न्यायचा आहे आणि पुन्हा तसाच वरती वरती घेऊन जायचंय. बरोबर. हं. अजून एकदा करा. खालून वर आणि वरून खाली. हं. आता आपलं पहिलं बोट कानाच्या आतमध्ये टाकायचंय आणि जसं आपण पेन्सिल कशी फिरवतो आपल्या शार्पनर मध्ये तसं आपल्याला फिरवायचंय. बरोबर. हं. आणि आपल्या कानाची आता जी छोटीशी पाळी आहे इकडे, ती अशी बंद करायची, ओपन करायची. दोन्ही कानांची एकत्र. बंद करा, ओपन करा. बंद करा, ओपन करा. बंद, ओपन. बंद, ओपन. बंद, ओपन. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. बघा आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की आपण ब्लूटूथ सतत वापरत असतो कानामध्ये. त्यामुळे कानाचे पडदे किंवा तिथले जे काही स्नायू आहेत त्यांना दुखापत होऊ शकते. म्हणून ह्या छोट्याशा कृती लाभदायक ठरतात. आणि आता जिभेचे व्यायाम. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये घ्यायची. बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत. आता तोंडातल्या तोंडात जीभ गोलाकार फिरवायची जसं आपण चॉकलेट किंवा गोळी चघळतो त्याप्रमाणे. 4 ते 5 वेळाला करा. बघा तुम्हाला खूप जास्त नंतर आपल्याला कठीण वाटतं ते गोलाकार फिरवणं. विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळाला. सावकाश थांबायचंय. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि गाल फुगवायचे आणि श्वास सोडत सोडत संपूर्ण गालातली हवा बाहेर सोडायची. पुन्हा एकदा दाखवते. श्वास भरून घेऊन गाल फुगवायचे. आपण फुग्यामध्ये जशी हवा भरतो ना सेम कृती करायची. पुन्हा श्वास भरून घेऊया, गाल फुगूया. अजून एकदा श्वास भरून घेऊया, गाल फुगवायचे.
योगिक सूक्ष्म व्यायामामध्ये कपोल शक्ती विकास असा एक प्रकार आहे. कपोल म्हणजे आपले गाल आणि त्या गालांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी किंवा तिथले स्नायू अधिक तजेलदार होण्यासाठी काही क्रिया केल्या जातात. तर मी तुम्हाला सांगते कशी केली जाते. काय करायचं, आपल्या अंगठ्याने आपला नाक बंद करायचं दोन्हीही अंगठ्याने. ठीक आहे, बघा अशा प्रकारे. त्यानंतर गाल फुगवायचे, नाक बंद करायचं आणि पुढे झुकायचं, म्हणजे तुमची हनुवटी तुमच्या कॉलर बोन पर्यंत येईल. बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर हा हे बघ, मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. आपल्याला गाल फुगवायचे, त्यानंतर अंगठ्याने दोन्हीही नाक आपल्याला बंद करायचे. बघा हे बघा. अशा प्रकारे करायचे, म्हणजे आपल्याला श्वास रोखून धरायचा आहे. आपण श्वास घेतो, गाल फुगवतो, नाक बंद करतो, त्यानंतर मान आपण पुढे झुकवणार, आपली हनुवटी गळ्याकडे जाते, तिथे काही सेकंद थांबायचं, पुन्हा मान वर करायची आणि घेतलेला श्वास सोडायचा. हं, अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्शन करायची आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आता. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या, तुमचे गाल फुगवा. त्यानंतर अंगठ्याने दोन्हीही तुमचे नाकपुड्या बंद करा. पुढे झुका, तुमची हनुवटी गळ्याकडे येईल. इथे काही सेकंद थांबा. पुन्हा मान आधी सरळ करा. हात खाली घ्या आणि ओठांचा चंबू करून घेतलेली हवा बाहेर सोड. लक्षात आलंय का? की पुन्हा एकदा दाखवू? मला करता करता बोलता येणार नाही, म्हणून मी फक्त तुम्हाला कृती सांगत होते. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा दाखवते. हवं असेल तर आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे, गाल फुगवायचे. अशा प्रकारे ऍक्शन करायची आहे. अजून एकदाच सांगते आणि मग आपण थांबूया. ठीक आहे, आता सगळ्यांनी श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे. दोन्हीही अंगठ्याने दोन्हीही नाकपुड्या बंद करायच्या, म्हणजे बाकीची सगळी बोटं जुळली जातील. त्यानंतर पुढे झुकायचं. इथे आपण श्वास रोखून धरलेला आहे, हनुवटी गळ्याकडे गेली. इथे आपापल्या क्षमतेने थांबायचं आणि मग सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि ओठांचा चंबू करून घेतलेली हवा सोडायची. याला कपोल शक्ती विकास असं नाव आहे. दोन्ही पाय समोर घ्या आणि विश्रांती करत घ्या. बराच वेळ आपण मांडी घालून बसलोय, त्यामुळे थोडस पायामध्ये, अँकल जॉईंट्स मध्ये थोडीशी नुकसान करूया. पावलांची बोटं गोलाकार फिरून घेऊया. आता दोन्ही पाय जुळून घ्यायचे. आता प्रत्येकाने आपला उजवा अंगठा पकडता येतोय का बघायचं. उजव्या पायाचा अंगठा, दोन्ही पाय जुळून घेऊन उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा आणि तसाच तो उजवा पाय वर उचला, खाली ठेवा. पाय वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे. बरोबर. पाय वर, खाली, वर, खाली. हेच विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. तर डावा पाय वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि खाली ठेवायचं. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. ठीक. दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत वृषभासन. आपला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. उजवा पाय जो सरळ आहे तो उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा आहे. हा, दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील अशा प्रकारे आपण तो पाय फोल्ड केलाय. आता सगळ्यांनी डाव्या बाजूला हलकसं टर्न व्हायचंय. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि इथे थांबायचंय. काही सेकंद इथे थांबा. आपली जाणीव संपूर्ण उजव्या पायाकडे घेऊन जा. आपले थाय मसल्स, हिप जॉईंट्स, पेल्विक जॉईंट्स, तिथे आलेला ताण दा, या सगळ्याची जाणीव
दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हलकसं डाव्या बाजूला ट्विस्ट व्हायचं. डाव्या बाजूला वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सावकाश मध्ये यायचं. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला खाली जमिनीच्या दिशेने फॉरवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची. आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचंय. आपलं कपाळ, जोडलेले हात खाली जमिनीच्या दिशेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. ईश्वर प्रणिधान मनामध्ये लीन भाव, भक्ती भाव. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या प्रती एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये सरेंडर, समर्पण. इथे 1 ते 2 श्वास थांबायचं आणि मग सावकाश श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर यायचंय. अगदी सावकाशपणे. दोन्ही हात खाली घ्यायचे. आपला उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय सरळ आणि हेच विरुद्ध बाजू. आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या मांडीला फिक्स करूया. खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा. उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे पावलं आपली एका रेषेमध्ये येतील असे पाय आपल्याला ऍडजस्ट करायचे. उजव्या बाजूला टर्न होऊन डोळे मिटून काही सेकंद थांबून आपली जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. डोळे मिटून डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स, पेल्विक जॉईंट्स, थाय मसल्स, गुडघा, इकडे आलेला ताण, दाब, त्याची जाणीव. हलकासा ट्विस्ट आहे. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हलकस उजव्या बाजूला मागे टर्न द्यायचंय. आपली नजर उजव्या बाजूला मागच्या भिंतीकडे किंवा आपल्या बोटांकडे. इथे 1 ते 2 श्वास थांबायचं. पुन्हा सावकाश मध्ये यायचं. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. आपले जोडलेले हात, कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. पुन्हा एकदा मनामध्ये समर्पण, शरणागत भाव, आपली इष्ट देवता, कुलदेवता, त्यांचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद. 1 ते 2 श्वास इथे थांबूया आणि दिवस येताना सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. बरोबर. आपला डावा पाय सरळ करायचा, मग उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळलं आणि पाठीवर पुढे विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. सुरुवातीला आपण करूया उत्तान ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे तुमचे सिलिंगच्या दिशेला, सॉरी, हाताचे तळवे विरुद्ध बाजूला टर्न करा आणि दोन्ही पावलं, गुडघे, मांड्या जोडलेले आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच घ्या. तुमचे हात वरच्या बाजूने ताणायचे. पावलं आपली जमिनीकडे स्ट्रेच करायचे. ताण, ताण, ताण. रिलॅक्स करूया. सावकाश पावलं रिलीज करा. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत दोन्ही हात सावकाश समोर न खाली घेऊन या. हातांच्या बोटांची पकड सोडून द्या आणि रिलॅक्स. विश्रांती. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठ करण्याचा त्रास आहे त्यांनी हाताचा सपोर्ट आपल्या सीटच्या खाली किंवा असा कमरेच्या खाली द्या. दोन्हीही हातांचे तळवे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवायचे. दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायला सुरुवात करायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय 30 डिग्री वर अँड होल्ड. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर आणि होल्ड. 1 2 3 4 5.
60 डिग्री वर अँड होल्ड 1 2 3 4 5. 90 डिग्री वर अँड होल्ड 1 2 3 4 5 अँड स्टार्ट सायकलिंग. एक पाय सरळ, एक पाय पुढे. बरं, आपल्याला पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गुडघ्यातला पाय फोल्ड होऊन सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. वरच्या वर हवेमध्ये सायकलिंग न करता तुमचं पॅडल पूर्णपणे जमिनीकडे येऊ दे, तरच ती सायकल पुढे जाऊ शकते. आणि आता रिवर्स रिवर्स सायकलिंग. आता थोड्याशा आपण सलग कृती करणार आहोत. पुन्हा थांबा. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर आहेत. हा, आता दोन्ही पायांनी एकत्रित 3 वेळेला सायकलिंग करूया. एकत्रित दोन्ही पाय जोडलेले. 1 2 करेक्ट 3 रिवर्स 1 2 3. पुन्हा पाय 90 डिग्रीवर आलेत. आता हळूहळू खाली, अगदी सावकाशपणे खाली घ्या, धाडकन न आपटता. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल. शरीराचं तापमान सुद्धा वाढल्यासारखं वाटेल. नाकाने श्वास घ्या आणि ओठांचा चंबू करून सोडून द्या. पुन्हा नाकाने श्वास घ्या, ओठांचा चंबू करून संपूर्ण श्वास सोडा. किंवा इथे तुम्ही शीतली प्राणायामाची सुद्धा आवर्तन करू शकता. म्हणजे ओठांच्या चंबू करून हवा आतमध्ये भरून घ्यायची तोंडावाटे आणि नाकाने सोडायची. म्हणजे वाढलेली तुमची श्वासाची गती थोडीशी नॉर्मलला येते. करणार आहोत आपण आता द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. सुरू करा. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. नजर नजर तुमची दोन्ही पायांकडे. ओके. नजर तुमची दोन्ही पायांकडे, दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. आपले हात आपल्या गुडघ्याच्या जवळ येऊन देत. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा आणि सावकाश उलट चाक करताना हळूहळू दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका आणि मग डोकं जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. रिलॅक्स. करणार आहोत आपण सर्वांगासन. तर ज्या कुठल्या स्त्रियांना पिरियड्स चालू असतील तर मात्र सर्वांगासन करणं अवॉइड करायचंय. त्याचबरोबर जर पाठीचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी सुद्धा करणं अवॉइड करा. तर त्यांनी फक्त दोन्ही पाय 90 डिग्री घेऊन पायाचे अंगठे पकडून थांबा. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता हळूहळू दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची आहे. सीटचा भाग हलकासा वर उचलून हाताचा सपोर्ट सीटला द्यायचा आहे आणि पाय अजून सिलिंगकडे टाळायचे. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना काळजी घ्या. आपल्या क्षमता ओळखा आणि कृती करा. आता जो हाताचा सपोर्ट आपल्या कमरेच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या पाठकण्याकडे घेऊन जा. हळूहळू हात सरकवत सरकवत आपल्या पाठीकडे घेऊन जायचे आणि पाय वरती अजून सिलिंगकडे स्ट्रेच करा. अँकल जॉइंट्स मधून तुमची पावलं, पावलाची बोट सिलिंगकडे टाका. बरोबर. 2 जणांचे व्हिडिओ ऑन आहेत आणि त्याने अगदी व्यवस्थित केले. आता इथे पुन्हा आपली टॉप्सिडर पोझिशन होते. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने आपल्या हृदयाच्या दिशेने
जास्त होतो. छान. रिटर्न येऊया. हळूहळू दोन्ही पाय आपले आधी डोक्याच्या दिशेने घ्या. ज्यांनी पायाचे अंगठे पकडले त्यांनी हात खाली जमिनीवर ठेवा, अंगठे सोडून. आता हळूहळू हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं वर न उचलता सावकाश. दोन्ही पाय खाली 90 डिग्री. मग हळूहळू जमिनीवर सावकाशपणे. छान. कंट्रोल मुवमेंट. विश्रांती घ्या. आपल्या संपूर्ण गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंना इथे प्रेशर असतो. पाठकण्यावरती ताण असतो. थायरॉइड पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब आणि तो आता सगळा रिलीज होतोय त्याची जाणीव. आणि यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला किंवा दोन्ही पाय सरळ ठेवा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे कृती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांनी पाय सरळ ठेवलेत त्यांनी अँकल जॉईंट मधून पावलं जी आहेत ही जमिनीकडे स्ट्रेच करा. ज्यांनी पाय सरळ ठेवले असतील त्यांनी, व्हिडिओ बंद असल्यामुळे मला समजणार नाही त्यासाठी सूचना. आता दोन्ही हात आपल्या कानाच्या इथे घ्यायचे, हातांची बोटं. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी पुन्हा आपल्या हातांचा सपोर्ट आपली सीट किंवा कमरेच्या खाली द्या. पुढची कृती करणं अवॉइड करा. बाकीच्यांनी आपल्या हातांचा सपोर्ट कानाच्या जवळ घेऊन हाताच्या आधाराने डोकं वर उचला आणि टाळूचा हात जमिनीवर ठेवा. दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि हाताची कोपरं खाली जमिनी. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. बरोबर. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपल्या दातांवर दात लावा. बघा आता गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले. आपला संपूर्ण छातीचा भाग, परगड्या, फुफ्फुस ताणली गेली आहेत. पाठकणा त्याला छान असा अंतर्गत आकार प्रेशर आलेला आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा, प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. पुनस्कार करूया सगळ्यांनी. आपल्या हातांचा सपोर्ट पुन्हा एकदा कानाच्या इथे द्या आणि हातांच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला. मग पाठीचा एक एक मणका, त्यानंतर डोकं जमिनीवर. त्यांनी हाताचा सपोर्ट कंबर किंवा सीटच्या खाली घेतलाय त्यांनी तोही काढून घ्यायचा. दोन्ही पाय सरळ करायचे. त्यांनी पाय सरळ होते, अँकल जॉईंट मधून स्ट्रेच होते, त्यांनी पावलं रिलीज करायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून घ्यायचंय आणि विश्रांती. दोन्ही हातांमध्ये पायामध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. सावकाश एकादशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण अर्ध धनुरासन आणि पूर्ण धनुरासन करणार आहोत. तर जर कुणाला हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र हे अवॉइड करा. किंवा नुकतंच पोटाचं ऑपरेशन झालं असेल, हर्निया, अपेंडिक्स अल्सर, त्यांनी सुद्धा ही दोन्हीही आसनं अवॉइड करायची आहेत. त्यांच्यासाठी पोटावर पडून सगळीच आसनं अवॉइड असतात. तर सुरुवातीला आपण करूया नौकासन आणि त्यानंतर आपण जी आसनं आता बोललोय ती करूया. तर नौकासनासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आपण जे द्रोणासन केलं पाठीवर पडून तेच कृती पोटावर पडून करणार. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. मगाशी आपण पाठीवर पडून केलं आणि आता आपण अपोजिट साइडने पोटावर पडून करतोय.
आणि अगेन इथे थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. हात खाली, कपाळ जमिनीवर, पाय खाली आणि विश्रांती. विश्रांती घ्या, डोळे मिटून. करणार आहोत आपण आता अर्ध धनुरासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि आता एकाच वेळेला उजव्या पायाची मांडी, डावा हात आणि कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचला. उजव्या पायाची मांडी, डावा हात, कमरेपासूनचा वरचा भाग. बरोबर. नजर तुमची डाव्या हाताच्या बोटांवर. इथे थांबा. 1 2 3 4 5. डावा हात खाली, कपाळ जमिनीवर, उजव्या पायाचे पकड सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आता विरुद्ध पाय, दुसरा पाय आपल्याला डाव्या पायाचे अँकल पकडायचं आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. आता एकाच वेळेला दुसऱ्या पायाची आपण मांडीवर उचलायची. उजवा हात वर, कमरेपासूनचा वरचा भाग वर. खाली असलेला जो पाय आहे तो सरळ असेल जमिनीवरती. आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 1 2 3 4 5. उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर. हाताचं पकड जी आहे ती सोडून घ्या आणि विश्रांती. आणि आता करूया पूर्ण धनुरासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्हीही पायांचे अँकल पकडा आणि आता एकाच वेळेला दोन्हीही पायांच्या मांड्या वर उचला. कपाळ वर उचललं जाईल आणि हळूहळू आपल्याला पुन्हा जास्तीत जास्त वर येण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. नजर तुमची समोर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी ओव्हर ट्राय करणं टाळा. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्हीही पायांचे अँकल सोडून द्या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पुन्हा इथे हृदय गती, श्वास गती वाढलेली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती संपूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. आणि हे होतच. धनुरासन केल्यानंतर आपली श्वासगती, हृदयगती हलकीशी वाढते. सावकाश एकादशी राऊंडला बैठक स्थितीमध्ये आणि त्यानंतर स्टँडिंग मध्ये. सावकाश स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. दोन्हीही पाय टाचा जमिनीपासून वर उचला. स्ट्रेच स्ट्रेच. टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती. आपण हे यासाठी केलं
की धनुरासन आपण केलं होतं. धनुरासनमध्ये जो काही प्रेशर होता, ताण होता, कुठे आपल्याला ब्लड फ्लो अडथळ्यासारखा वाटतो, तर तो रिलीज होण्यासाठी आपण ताडासन केलं. विश्रांती घेतल्यानंतर करणार आहोत आपण साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. तर दोन्ही पाय जळून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. एक श्वास म्हणून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. तुमच्या उजव्या हाताने उजवं पाऊ, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. हा. आणि तुमची नजर वर असलेल्या डाव्या हाताकडे घेऊन जा. दोन्हीही खांदे रिलॅक्स करा आणि इथे 5 काउंट थांबा. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडून द्यायचा. आपण साईडवर करतोय, फॉरवर्ड वाला नाही करत. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. आपली नजर वर असलेल्या उजव्या हाताकडे. दोन्हीही खांदे रिलॅक्स, नॉर्मल श्वास चालू. अँड 5 काउंट होल्ड. 1, 2, 3, 4, 5. बरं. आता हळूहळू श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. आता हेच आपण थोडस डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे, सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली उजव्या बाजूला खाली जायचं एकदा. पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मध्ये या. दोन्ही हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या बरोबर. नजर समोर, डोळे एकदा मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. सूर्यदेवतेचं मनन, स्मरण आणि चिंतन. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाऊल पुढे. 10, 11, 12. ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाऊल पुढे. 10, 11, 12. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाऊल पुढे. 10, 11, 12. लास्ट.
ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4, डावा पायामध्ये 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मोकळी करून घ्यायची आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची आपल्याला अपान मुद्रा करायची आहे. अपान मुद्रा ही आपल्याला आपल्याला समजा पोटाचे विकार असतील किंवा पचनाचे काही त्रास असतील तर त्याच्यासाठी ही मुद्रा हस्तमुद्रा जी आहे ही आपल्याला लाभदायक ठरते, सोपी आहे. आपली हाताचे जे 5 बोटं आहेत त्या 5 बोटांमधली करंगळीचं बाजूचं जे बोट आहे आणि मधलं बोट ते फोल्ड करायचं. ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन सॉरी अंगठ्याच्या टोकाला घेऊन यायचं. हां, जसं आपण लहान मुलांना हरणाचं तोंड दाखवतो ना भिंतीवरती, सेम तशीच कृती. आपली करंगळी आणि पहिलं बोट ओपन असेल. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगकडे घेऊन जायचे. दोन्ही हात खाली आपल्या गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. कुठल्याही दीर्घ श्वसनात, कुठल्याही श्वसनामध्ये न अडकता फक्त ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आतल्या दिशेला. हा जो आपला आयडियल ब्रीदिंग पॅटर्न आहे त्याची जाणीव. चेहऱ्यावरती जेंटली स्माईल. पाठीचा कणा समस्थितीमध्ये म्हणजेच एका रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी आहे. हा सगळा आकृतिबंध आपण बंद डोळ्यांनी तपासतोय आणि हातांची अपान मुद्रा आपण केलेली आहे. ही अपान मुद्रा तुम्ही जेवणानंतरही करू शकता. 5 ते 6 श्वास इथे थांबल्यानंतर आपली श्वासाची गती आपोआप संथ लयबद्ध झाली असेल. मनातले विचार काही प्रमाणामध्ये हलकेसे कमी झाले असतील. या स्थितीमध्येच करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. श्वास घेतल्यानंतर 5 काउंट होल्ड, सोडल्यानंतर 5 काउंट होल्ड. अशा प्रकारे आपण दीर्घ श्वसन करणार. आपापल्या क्षमतेने तुम्ही करा. जर तुम्हाला कुठेही अनइझी वाटलं श्वास रोखून धरताना तर माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही श्वास सोडू शकता. सुरू करूया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेतल्यानंतर इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. अगदी सावकाश, शांतपणे, स्लोली. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी तुमचा दुप्पट असला पाहिजे. श्वास सोडल्यानंतर पुन्हा 5 काउंट थांबा, कुठलाही श्वास न घेता. 1, 2, 3, 4, 5. अगेन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आपापल्या क्षमतेने. श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये 5 काउंट थांबा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. स्लोली स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट.
श्वास सोडल्यानंतर त्या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5 आणि पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास आपापल्या क्षमतेने घेऊन घ्या. 5 काउंट थांबा. 1, 2, 3, 4, 5 घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. हातांची जी अपान मुद्रा केली ती सोडून द्या आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटलेले आहेतच. श्वासाची गती संथ लयबद्ध. आंतरिक सजगता वाढली आहे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन, जी आपल्याला ऊर्जा देते. प्रत्येक काम करण्यासाठी लागणारी शक्ती ही आपल्याला या प्राणापासून मिळते. या सगळ्या प्राणिक एनर्जीचं वहन आपल्या पेशींपर्यंत खूप छान प्रकारे होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये करणार आहोत. अनुलोम विलोमची 5 आवर्तनं. 2 आवर्तनं मी सूचना देईन. 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करायची. सुरू करूया. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून द्यायचा. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूर्ण. उजवी बंद. डावी रेच. एक आवर्तन कंप्लीट. सेकंड राउंड. डावीने पूर्ण. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर्ण. उजवी बंद. डावी रेच. आता पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने पूर्ण करायचे. आवर्तन झाले की हात तुमचा खाली येईल. सुरू करा. डोळे मिटलेले आहेतच. शरीर मन समतोल करणारा, बॅलन्स करणारा अनुलोम विलोमची आवर्तनं. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या सटल रक्ताच्या प्रवाहाचे व्हायब्रेशन्स ही जाणवतात का? तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया आणि भ्रामरीची 5 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून घेऊन खोलवर दीर्घ पूर्ण आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर्ण. दातावर दात रेचक करताना गुंजन.
खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमर गुंजन. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. मन शांत, स्थिर आणि एकाग्र होत जाणं आहे. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण देह आपण निरीक्षण करतोय. शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे ह्या प्रत्येक स्थितीचं आपण निरीक्षण करतोय आणि हा संपूर्ण भाग आपला स्थिर झालाय, शिथिल झालेला आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जीभ तोंडाच्या आतमध्ये आपण सैल सोडलेली आहे. संपूर्ण काया स्थिरता. हळूहळू जाणीव श्वासाकडे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. मी शरीर मनाने सुदृढ आहे, शक्तिशाली आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधने मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. तीन ओंकार एका लागोपाठ एक करूया. आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ, ओ, ओ. दोन्ही हात जोडून ठेवूया. जोडलेले हात हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करू. शांती पाठ एकत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक शरणागत समर्पण.
आपली साधना ओमला समर्पण. राग, द्वेष, अहंकार सर्व सोडून देऊन सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात केली. सावकाश कमरेतनं सर, दोन्ही हात खाली, हाताच्या तळव्याचे घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना करूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या अग्नीकडे हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी. उद्या आपल्याला सुट्टी आहे वर्गाला. तुम्ही तुमची साधना उद्या करू शकता. वर्गाला सुट्टी आहे मग तुम्हीही सुट्टी घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. चला भेटूया मग सोमवारी. कोणाला काही सूचना असतील तर विचारू शकता, नाहीतर मीटिंग एंड करा. ठीक आहे, सोमवारी भेटूया. मला पुढच्या वर्गाला जॉईन व्हायचंय. मीटिंग एंड करते. हरिओम. शुभ